नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शीतल सदामते आणि माझा सब्जेक्ट आहे मराठी. मराठी विषय हा मी तुम्हाला शिकवते. बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते. तुम्ही मला पाहू शकता, पण मी तुम्हाला नाही पाहू शकत आहे, पण तरी ठीक आहे. आज याच्यासाठी मी तुमच्यासमोर आली की याआधी आपण ऑडिओ ऐकले, याआधी आपण लेसनचे बरेचसे ऑडिओ ऐकले, पाठाचे कवितेचे ऑडिओ ऐकले, क्वेश्चन आन्सरसुद्धा तुम्ही लिहिले असणारच आहे, खात्री आहे माझी. पण थोडंसं आपण आज विषयाबद्दलसुद्धा बोलणार आहोत. पण त्याआधी मला थोडं तुमच्याबरोबर बोलायचं आहे, थोडीशी चर्चा करायची आहे की सद्य परिस्थिती जी काही चाललेली आहे ते तुम्ही बघता, रोज पाहताय, रोज ऐकताय. वर्तमानपत्र येत असतील तर वर्तमानपत्रांमधून तुम्ही ती वाचत देखील असणार आहात. परिस्थिती गंभीर आहे आणि जे काही आसपास चाललेलं आहे, आपल्या आजूबाजूला जे काही चाललेलं आहे, त्या सगळ्या गोष्टीतून तुमच्या मनामध्ये प्रश्नांचा काहूर निश्चितच माजला असणार आहे. पण घाबरण्याची आणि काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे. कारण महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय किंवा आपल्या देशाचा इतिहास सांगतोय की आपण नेहमी लढलोय आणि नेहमी विजयी झालेलो आहोत. मैदान सोडून पळणं हे आपल्या लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे आपण लढणार आहोत आणि निश्चितच आपण या लढाईमध्ये जिंकणार देखील आहोत. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर योग्य प्रकारे आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात जास्त महत्त्वाचं की तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. आणि ती वाढण्यासाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे हे मी वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे. जीवनसत्व असणारे सगळ्या गोष्टी तुम्हाला खाल्ल्या पाहिजेत आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही वाढवली पाहिजे. तुमच्यासोबतच तुमच्या पालकांची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. तुम्ही घरी आहात, तुम्ही घरी व्यवस्थित राहा, वेळोवेळी हात धुवा, स्वच्छता ठेवा सगळ्या गोष्टीकडे. आईवडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करा. फार चांगली संधी तुम्हाला लाभलेली आहे. तुमच्या आईवडिलांसोबत तुम्हाला वेळ घालवण्यासाठी मिळालेला आहे, तर या संधीचा सदुपयोग करा. छोट्या छोट्या गोष्टी, मान्य आहे की तुम्ही घरातून बाहेर पडत नाही आहात आणि त्यामुळं कंटाळा येत असणार आहे तुम्हाला. नक्कीच आहे, स्वाभाविक आहे ती गोष्ट, कारण एका ठिकाणी माणूस किती वेळ बसून राहणार आहे. आणि निश्चितच तुम्हाला या गोष्टीचा कंटाळा येत असणार आहे, तर तुम्ही त्या वेळेचा चांगल्या पद्धतीनं वापर करा. आईला कामामध्ये मदत करा. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्यासारख्या. तुमच्यामध्ये असणारी जी कला आहे ती जोपासण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळी पुस्तकं वाचा, कारण आत्ताच वेळ आहे तुमच्याकडे विविध प्रकारची पुस्तकं वाचण्यासाठीच आहे. आणि हे केलं की निश्चितच तुमचा वेळ जाणार आहे. अभ्यास तर आपण करणारच आहोत, त्याबद्दल काळजी नाही. कारण शाळेतले शिक्षक आपल्यासाठी झटतायत. तुमच्यापर्यंत कसं पोचता येईल, तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन कशा पद्धतीनं करता येईल, या सगळ्याच गोष्टीसाठी शाळा प्रयत्नशील आहे, शिक्षक प्रयत्नशील आहेत आणि निश्चितच ते तुमच्यापर्यंत पोचणार आहे. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. मान्य आहे की तुमचं 10वीचं वर्ष आहे आणि तुमच्या मनामध्ये विचार येत असणार आहेत की आमचं 10वीचं वर्ष आहे, आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्येच प्रवेश करतानाच हे संकट जे काही आमच्यावरती ओढवले त्यातून कसं बाहेर पडणार वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत. तर त्यातून सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे निश्चितच आपण बाहेर पडणार आहोत आणि अभ्यासाची काळजी करू नका. तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजे आहेत. अभ्यास तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचला पाहिजे आहे. यासाठी शाळा आणि शिक्षक प्रयत्नशील आहेत, त्याची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमचा वेळ द्या, तुमचा अभ्यासाचं तुम्ही नियोजन करा, व्यवस्थितपणे
महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन करा, विचारांची प्रगल्भता वाढवा, सकारात्मक विचार ठेवा तुमच्यामध्ये. नकारात्मक, कारण जे काही घडतंय त्याच्यामुळे कदाचित तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार देखील येत असतील, पण तसं विचार करण्याची काहीच गरज नाही आहे. ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे आणि लवकरच आपण पुन्हा परत शाळेमध्ये येणार आहोत. आपण पुन्हा परत शाळेत येऊन एकमेकांना भेटणार आहोत आणि आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनं अभ्यास करणार आहोत. हे मात्र निश्चित आहे. कधी भेटू, केव्हा भेटू हे आता निश्चित सांगता येणार नाही आहे. पण जे काही आहे त्यातूनच आपल्याला मार्ग काढत काढत पुढे जायचं आहे. आणि म्हणूनच थोडंसं आपल्या विषयाबद्दल मी तुमच्याशी आज बोलणार आहे. सुरुवातीलाच मराठी विषय म्हटला की बऱ्याचदा अतिशय सोपा विषय आहे आणि व्यवस्थित लिहिता येईल. मला सगळं काही लिहिता येईल, माझी मातृभाषा आहे असं म्हणून थोडंसं भाषेला लाईटली घेतलं जातं आणि इतर विषयांसारखा त्या विषयांकडे म्हणजे मराठी या विषयाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. थोडंसं दुर्लक्षच होतं खरं सांगायचं झालं तर. पण मराठी या विषयाकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. कारण जसे इतर विषय महत्त्वाचे आहेत तसाच मराठी हा विषय देखील महत्त्वाचा आहे. आपली मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे आपण आधी त्या मराठीचा आदर करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच अभ्यास कसा करायचा मराठीचा याबद्दल थोडंसं आज मी तुमच्याशी बोलणार आहे. मराठीचं याआधी आपले लेसन झालेले आहेत, काही लेसन झालेले आहेत. ते ऐकल्यानंतर, ते ऑडिओ ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला कळलं असेल की अतिशय सुंदर असे पाठ तुम्हाला आहेत, अतिशय सुंदर अशा कविता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये नेमून दिलेल्या आहेत आणि त्याचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये सध्याची जी काही परिस्थिती आहे ती पाहता काही प्रमाणात तुमच्या पोर्शनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. काही पाठ या आधीही काढलेले होते, कदाचित असं होऊही शकेल की थोडंसं काही त्याच्यातले पाठ काढले जातील आणि काही ठराविक पाठच तुम्हाला अभ्यासक्रमासाठी ठेवले जातील, काही ठराविक कविता तुम्हाला अभ्यासक्रमासाठी असतील, अभ्यासासाठी राहणार आहेत. पण त्याच्यामध्ये फारसा बदल होईल असं वाटत नाही. जरी झाला तरी तो अगदी 10% पर्यंत तो बदल असणार आहे. किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर तुम्ही म्हणत असाल तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूपसुद्धा अगदीच बदलेल असं काही नाही आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होतील आणि जसजसे ते बदल होतील तसतसं तुमच्यापर्यंत ते बदल पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करून ते बदल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. त्यामुळे त्या बाबतीत काळजी करू नका. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त नित्यनेमाने आपला अभ्यास करायचा आहे. योग्य ते वेळापत्रक तुम्ही जर आखून घेतलंच स्वतःचं तर अभ्यास करायला तुम्हाला फार सोपं जाणार आहे. मराठी विषयाचं म्हणाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाचन अतिशय महत्त्वाचं आहे. कुठल्याही परिस्थितीत तुमचं वाचन हे असलंच पाहिजे आहे. मग वेगवेगळ्या स्वरूपाच्या पुस्तकं तुम्ही वाचू शकता. खूप सारी पुस्तकं आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, ते तुम्ही वाचू शकता. आत्ता जर घरात असतील तर ते तर तुम्ही नक्कीच वाचा. पण ते जर तुम्हाला घरामध्ये अवेलेबल नसतील, उपलब्ध नसतील, तर ज्या मोबाईलवरती तुम्ही सतत असता ना त्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला कथा कादंबरी मिळू शकेल. तशीही थोडाफार वाचण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर वर्तमानपत्र तुमच्या घरामध्ये येतच असणार आहेत. वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी वाचायला शिका. आर्थिक घडामोडी आहेत, सामाजिक घडामोडी आहेत, राजकीय घडामोडी आहेत. आत्ता जे काही चाललेलं आहे जगामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. अगदीच तुम्ही त्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहात असं मी म्हणत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. पण तरीही जे काही चाललेलं आहे त्याची
अगदी इत्थंभूत म्हणजे सगळी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि ते वाचनातून तुम्हाला कळणार आहे. आता हे वाचन कशासाठी? वर्तमानपत्र तुम्ही म्हणाल वाचून वाचून आम्हाला कंटाळा येतो, पण प्रत्येक बाबी तुम्ही वाचता का त्याच्यामधल्या? आर्थिक घडामोडी आता सध्याच्या करंट सिच्युएशनमध्ये आर्थिक घडामोडी कशा चाललेल्या आहेत? देशाचा आर्थिक विकास मंदावलेला आहे. मग त्याच्यासाठी काय केलं जातंय? या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग हे का माहिती असणं गरजेचं आहे? तुम्ही म्हणाल का वाचावं आम्ही हे? तर याचा उपयोग तुम्हाला एकतर तुमचे विचार वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त हे सोयीस्कर होणार आहे. त्याचबरोबर तुमचं शब्दभांडार वाढणार आहे. आणि ज्या वेळेस तुमचं शब्दभांडार वाढेल, तुमच्याकडे शब्दसंपत्ती वाढेल, तेव्हा कुठे तुम्ही निबंधासारखा विषय हाताळू शकता किंवा लिहू शकता तो चांगल्या पद्धतीने. मी याही आधी तुम्हाला निबंध कसे लिहावेत हे सांगितलेले आहे. कारण 3 प्रकारचे तुम्हाला निबंध आहेत. कल्पनाविलासात्मक निबंध आहे, आत्मकथन आहे आणि वैचारिक स्वरूपाचे निबंध आहे. कल्पनाविलासात्मक निबंधामध्ये तुमच्या कल्पना तुम्ही मांडू शकता. तिथे तुम्हाला कल्पनांना तुमच्या अगदीच तुम्ही भरारी घेतली तरी काहीच हरकत नाही, कारण ती तुमची कल्पना आहे. आत्मकथनमध्ये एखादी निर्जीव वस्तू सजीव करून तुम्ही करता किंवा सजीव व्यक्तीचंच जे मनोगत आहे ते तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करता. आणि वैचारिक निबंधांमध्ये थोडंसं तुमचे विचार तिथे मांडणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये काय चाललेलं आहे, तिथली आर्थिक घडामोडी कशा चाललेल्या आहेत, परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जर तुम्ही हे वाचलं तर तुमच्या विचारांची प्रगल्भता वाढते आणि मग अशा वैचारिक प्रकारच्या निबंधांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊ शकता आणि त्यामुळे तुमचा निबंध जास्त परिणामकारक ठरतो. आणि मग तेच निबंध तुम्ही स्वतः परत कधी वाचताना वाचायला लागलात स्वतःहून, तर मग कदाचित तुम्हालाही प्रश्न पडेल की हे मीच लिहिलेलं आहे का? कारण इतकं तुमचं विचार सुधारतात. त्याचबरोबर लेखनाचा सुद्धा सराव हवा. काही ना काहीतरी तुम्ही लिहिलं पाहिजे. सतत लिहिल्यानं तुम्ही एकतर व्याकरणिकदृष्ट्या तुमचं लिखाण योग्य होईल. कारण बऱ्याचदा असा प्रश्न असतो की आम्ही कसं लिहायचं, उत्तरांमध्ये आमच्या चुका होतात, शुद्धलेखनाच्या चुका होतात, व्यवस्थित वाक्यरचना आपण करू शकत नाही. बऱ्याचदा मुलं असं करतात की जसं आपण बोलतो